आणि नाशिकमधल्या पुराचा फटका ग्रामीण भागात देखील बसलेला आहे। गोदावरी पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेल्या पानवेलींमुळे सायखेडा औरंगाबाद रोडवरच्या पुलाला धोका निर्माण झालाय। त्यामुळे पूल वाहतुकीसाठी वापरू नये असं आवाहन करण्यात आलंय। सायखेड्याच्या या पुलाखाली मोठ्या प्रमाणावरती पानवेली येऊन अडकले आहेत। त्यामुळे गोदावरी नदीचं पात्र हे अदृश्य झाल्यासारखं दिसतंय। पाण्याचा प्रवाह अडवला गेल्यानं आजूबाजूच्या शेतांमध्ये नदीचं पाणी घुसलंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पानवेलींमुळे नदीपात्रातील जैवविविधता आणि प्राण्यांना देखील धोका निर्माण झालाय। नाशिकमधल्या गोदावरी दारणा या नदीला पूर आला आणि याचा फटका आता ग्रामीण भागाला बसायला सुरुवात झाली आहे। नाशिकमधल्या गोदावरी नदीपात्रातल्या ज्या पानवेली वाहून आल्या त्याच्यामुळे सायखेडा औरंगाबाद रस्त्याला जोडणारा जो पूल आहे तो धोकादायक परिस्थितीमध्ये पोहोचलाय। आपण बघू शकतोय मी आता या सायखेडा गावातल्या पुलाजवळ आहे आणि पानवेलींचा फार मोठा जो समूह आहे किंवा जी घाण आहे ही या ठिकाणी येऊन अडकलेली आहे। त्याच्यामुळे हा जो पूल आहे जो खरं तर केवळ सायखेडा नाही तर इथल्या अनेक गावांना जोडणारा मुख्य पूल मानला जातो, हा पूल धोकादायक अवस्थेमध्ये पोहोचलाय। खरं तर महाडच्या घटनेनंतर या पुलावरची बस वाहतूक आणि अवजड वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। परंतु त्यात आता या ज्या पानवेल्या इथे आलेल्या आहे याच्यामुळे या जुनाट झालेल्या किंवा आयुष्य संपलेला ज्या पूल आहे हा अधिक धोकादायक झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आपण समोर बघू शकतोय की या सगळ्या पानवेली काढण्याचं काम जे आहे ते प्रशासनाने आता सुरू केलेलं आहे। परंतु शुक्रवारी जो काही पाऊस आला, जे काही पुराचं पाणी आलं ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा घुसलेलं होतं आणि त्याच्यामुळे पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या नुकसान झालं असं सांगितलं जात आहे। खरं तर सायखेडा, चांदोरी ही सगळी गावं जी आहेत ही पुरामध्ये पूर्णपणे वेढली जात असतात। पुराच्या पाण्याखाली ही गावं पूर्ण गेल्यामुळे इथल्या लोकांचं शेतीचं मोठं नुकसान होत असतं आणि त्यात आता हा पानवेल्यांचा त्रास जो आहे तो अधिक तीव्रपणे जाणवायला सुरुवात झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या पानवेल्यांमुळे हा जो पूल आहे जो आधीच जुना झालेला आहे, धोकादायक झालेला आहे, तो आता अधिक धोकादायक झालेला आहे। त्याच्यामुळे इथे फलक लावण्यात आले की हा पूल वाहतुकीसाठी वापरू नये। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, सायखेडा।